या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। वाळू माफियांच्या साम्राज्याला महसूलचा सुरुंग, 28 डंपर 80 ब्रास वाळू साठा जप्त। भाजप शिंदे गटात फूट, युतीत नॉट वे। आणि जिल्हा बँक ठरली मानबिंदू, दर दिवशी 10 कोटींच्या ठेवी, मनीष दळवी यांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। आता चक्क फ्लॅटच्या दरात तयार बंगलो। आपल्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर। उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण उपलब्ध। बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कणकवली। मोबाईल नंबर 9420 73 94 18, 86 057 41 030 आणि 95 45 18 99 89। सगळ्यात मोठी बातमी समोर येते मालवण मधून। मालवण तालुक्यात अनधिकृत वाळू व्यवसायावर महसूल विभागाची कारवाई सुरूच आहे। देवली सड्यावर लपवून ठेवलेला अनधिकृत वाळूचा साठा नेण्यासाठी आलेले 28 डंपर महसूल विभागाने छापा टाकून ताब्यात घेतले, तर याच परिसरात लपवून ठेवलेला आणखीन 80 ब्रास वाळू साठा देखील महसूल विभागाच्या हाती लागलाय। या कारवाईमुळे गोव्यापासून सिंधुदुर्गातील अनधिकृत वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले। सागरी महामार्गावरून आतील कच्च्या रस्त्यावर देवली सडा इथं कारवाई करण्यात आली। 28 डंपर आणि डंप केलेला वाळू साठा महसूलनं ताब्यात घेतलाय। डंपर ड्रायव्हर पळून गेलेत। मार्गावर अनेक ठिकाणी वाळू डंप केलेली दिसून आली। सर्वांचे पंचनामे सुरू आहेत। तहसीलदार श्रीधर पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे। ज्या डंपरमध्ये वाळू साठा भरून होता ते डंपर मालवण तहसील कार्यालयात नेण्याची कारवाई सुरू होती, तर उर्वरित डंपर आणि डंप वाळू साठा यांचा पंचनामा सुरू होता। डंपरमध्ये वाळू भरण्यासाठी असलेला एक जेसीबी पळून गेला, त्याचीही माहिती घेण्याची कामं सुरू आहेत, असेही महसूल पथकानं सांगितलंय। या कारवाईत मोठ्या संख्येनं महसूल आणि पोलीस अधिकारी कर्मचारी सहभागी झाले। दरम्यान महसूलच्या गाड्या दिसताच 8 ते 10 डंपरनी आतील वाळू साठा जमिनीवर ओतलेला आहे। दुपारी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती। नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक एस ए भोसले, मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव, PSI झंझुर्णे यांसह महसूल आणि पोलीस पथकानं कारवाई केली आहे। कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं फेसबुक पेज। गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। ज्या सावंतवाडी खरेदी विक्री संघात श्रीदेव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदेगड यांच्यात कोकणातली पहिली युती झाली, त्याच खरेदी विक्री संघाच्या तज्ज्ञ संचालक निवडीवेळी दोन्ही पक्षात उभी फूट पडली आहे। तज्ज्ञ संचालक पदासाठीची ही निवड यासाठी निमित्त ठरली आहे। खरेदी विक्री संघाच्या तज्ज्ञ संचालक पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली। भाजपकडून 2 तर शिंदे गटाकडून 3 जणांची तज्ज्ञ संचालक पदासाठी नावं सुचवली होती। यात 15 संचालकांनी आपली मतं नोंदवली। या निवडीत 9 विरुद्ध 6 असं मतदान होत भाजप गट शिंदे गटावर सरस ठरला। तज्ज्ञ संचालकपदी खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन अभिमन्यू लोंढे, माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर यांची निवड करण्यात आली।
युतीत फूट पडल्यानं शिंदे गटाला तज्ज्ञ संचालक पदापासून वंचित राहावं लागलं, तर भाजपनं सुचवलेल्या दोन्ही उमेदवारांची तज्ज्ञ संचालकपदी नियुक्ती करण्यात आली। नवनिर्वाचित दोन्ही तज्ज्ञ संचालकांना भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेलींनी शुभेच्छा देत गौरव केला। यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग, भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब, खरेदी विक्रीचे चेअरमन प्रमोद गावडे, मनोज नाईक, आनंद नेवगी, प्रवीण देसाई आदी उपस्थित होते। सावंतवाडी येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली। त्यावेळी चेअरमन प्रमोद गावडे, व्हाईस चेअरमन रघुनाथ रेडकर, अनारुजुन लोबो, प्रवीण देसाई, आत्माराम गावडे, दत्ताराम हरमलकर, प्रभाकर राऊळ, प्रमोद सावंत, शशिकांत गावडे, ज्ञानेश परब, विनायक राऊळ, रेश्मा निरगुण, नारायण हिराप, भगवान जाधव आदींसह खरेदी विक्री संघाचे श्रीदेव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनल युतीचे सदस्य उपस्थित होते। दरम्यान बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते शिक्षण मंत्री दीपक केसरकर एकीकडे युतीसाठी आग्रही असताना सहकारात संचालक निवडीत पडलेली फूट पाहता युतीत सर्व काही आलबेल नसल्याचंच दिसून येत आहे। भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन पक्षात महाराष्ट्रात सत्ता स्थापनेनंतर सर्वात प्रथम युती झाली ती कोकणात खरेदी विक्री संघात। आज त्याच खरेदी विक्री संघात या दोन गटामध्ये या दोन पक्षांमध्ये ठिणगी पडलेली आहे ती तज्ज्ञ संचालक पदाच्या निवडीवरनं। सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघात जे श्रीदेव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनल ज्याच्यामध्ये युतीचे तब्बल 15 संचालक हे निवडून गेले होते आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का या परिवर्तन पॅनलने दिला होता। आज त्याची तज्ज्ञ संचालक निवड प्रक्रिया पार पडली। या प्रक्रियेमध्ये भाजपकडनं 2 जणांची नावं सुचवली गेली आणि शिंदे गटाकडनं म्हणजेच बाळासाहेबांच्या शिवसेनेकडनं 3 जणांची नावं सुचवण्यात आली होती आणि यात 15 जणांनी जे मतदान केलं, आपलं मत नोंदवलं, त्याच्यामध्ये 6 आणि 9 असं मतदान पार पडलं आणि यामध्ये भाजपने सुचवलेले जे माजी चेअरमन आहेत अभिमन्यू लोंढे आणि गुरुनाथ पेडणेकर यांची दोघांची नियुक्ती तज्ज्ञ संचालक म्हणून खरेदी विक्री संघावर झालेली आहे। मात्र याच दरम्यान वादाची ठिणगी किंवा ह्या दोन युतीमध्ये जी ठिणगी आहे ती या निमित्ताने पडल्याचं पाहायला मिळतं। युतीची सत्ता खरेदी विक्री संघावर असताना शिंदे गटाला म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेला तज्ज्ञ संचालक पदापासून वंचित राहण्याची वेळ आज त्या दोघांमध्ये पडलेल्या फुटीमुळे किंवा ठिणगीमुळे आलेली पाहायला मिळते। एकंदरीत पाहिलं तर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अगदी 4 ते 5 दिवसापूर्वीच आगामी सर्व निवडणुका या युतीतनं लढण्यासाठी आपण आग्रही असणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं। युतीत आपण सर्वजण असल्यामुळे भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना ही युती कायम टिकणार असल्याचं त्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं। अगदी त्याला आठवडा पूर्ण होण्याआधीच खरेदी विक्री संघात या दोन पक्षामध्ये फूट पडलेली पाहायला मिळते। ग्रामपंचायतचं इलेक्शन पाहिलं तर ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये सुद्धा अगदी शेवटच्या क्षणाला या दोन पक्षांमध्ये युती झाली होती। शिंदे गटावर भाजप वरचढ ठरल्याचं पाहायला मिळालं होतं। काही ठिकाणी दोघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली, त्यात शिंदे गटाला पराभव स्वीकारावा लागला होता किंवा एकंदरीत सरपंच पाहता किंवा उपसरपंच पाहता भाजप सर्वाधिक ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आजच्या खरेदी विक्री संघाच्या तज्ज्ञ संचालक निवडणुकी दरम्यान जी पडलेली फूट आहे ह्याचाच परिणाम येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदांवर होणार आहे। नक्कीच या दोघांमधली युती कायम राहते की आज पडलेली ठिणगी आणखीन पेट घेते की वरिष्ठांच्या आदेशानंतर ही ठिणगी शमते हे लवकरच स्पष्ट होणार आहे। कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं फेसबुक पेज। SSPM मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्ग वंध्यत्व निवारण, निदान आणि उपचार या अंतर्गत अत्याधुनिक सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध। सोनोग्राफी, लेप्रोस्कोपी, HSG, फॉलिक्युर स्टडी, हार्मोन टेस्ट, हिस्टोरोस्कोपी, IUI आणि इतर अत्याधुनिक सुविधांचा समावेश। स्त्रीरोग आणि वंध्यत्व निवारण शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात। संपर्क दुर्वा गंगावणे 9370 0560 76 आणि अरविंद कुडतरकर 9325 2325 62। फोन नंबर 02367 234000। या वर्षीपासनं जी नवीन धनवृद्धी योजना जी आणली आहे त्याच्यामध्ये 8% व्याजदराने ठेवींवर व्याज देते। त्याच्यामध्ये अनेक लोकांनी, जिल्हावासियांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला। प्रतिदिन आमच्याकडे 10 कोटीपेक्षा जास्त रकमेच्या ठेवी
यायला लागलेले आहेत. त्याबद्दल मी जिल्हावासियांना धन्यवाद देतो आणि म्हणून आम्ही जिल्हावासियांच्या सेवेत नवीन नवीन योजना आणण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून या जिल्हावासियांच्या सेवेमध्ये डोअर स्टेप बँकिंगची सुविधा जी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्हा मध्यवर्ती बँकेने केली नाही, ती सुविधा आम्ही यापुढच्या काळामध्ये आमच्या जिल्हावासियांसाठी आणतो आहोत. सगळ्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा बँकिंग करण्यासाठी त्यांना बँकेत जावं लागणार नाही, तर त्यांच्या घरापर्यंत बँकेचा प्रतिनिधी जाईल आणि त्यांना ही सेवा उपलब्ध करून देईल. आणि त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये डिजिटल बँकिंग वाढावं यासाठी आम्ही एकाच वेळी 300 पेक्षा जास्त मायक्रो ATM या जिल्ह्यामध्ये सुरू करतो आहोत, ज्या माध्यमातून व्यापारी असेल किंवा शेतकरी असेल, युवक असेल, या सगळ्याच लोकांना जिल्हा बँकेबरोबर बँकिंग करणं सहजरित्या शक्य व्हावं यासाठी हा प्रयत्न आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं #1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं फेसबुक पेज. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. आता धक्कादायक बातमी आहे रायगडातल्या महाडमधून. महाड तालुक्यातील वाघोली आदिवासी वाडी येथील डोस दिल्यानं 6 महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अधिक माहिती अशी की प्राथमिक आरोग्य केंद्र बिरवाडी येथील सिस्टर आणि मांगरोळ येथील आशा सेविका या दोघी जणी तक्रारदार मालती पवार यांच्या घरी लहान मुलांना डोस देण्यासाठी गेल्या होत्या. डोस द्यायला गेल्यानंतर ऋषभ पवार या 6 महिन्याच्या बालकाला 3 इंजेक्शन आणि 2 डोस दिले आणि त्यानंतर 2 गोळ्यांचे 4 तुकडे करून बाळाला ताप आल्यानंतर दुधामध्ये गोळी दे असं आईला सांगून त्या निघून गेल्या. त्यानंतर ऋषभ या चिमुरड्या झोपवलं असता 2 वाजता त्याच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर आई मालतीनं ऋषभला दुधामध्ये अर्धी गोळी पाजली. दुधामध्ये गोळी दिल्यानंतर मुलगा ऋषभ हा वाकडा तिकडा होऊन डोळे फिरवू लागल्यानं आई मालती हिनं आजूबाजूच्या आदिवासी वाडीतील लोकांना जमा केलं. त्यानंतर चिमुरड्याला रुग्णालयात नेण्याची तयारी सुरू झाली, परंतु रुग्णालयात नेण्यासाठी गाडी नसल्यामुळे त्यांना वाघोली ते मांगरोळ असं पायी चालत यावं लागलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये येण्यासाठी 1 तास उशीर झाला. अखेर गाडी मिळाल्यानंतर बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ऋषभला दाखल केल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. नक्की या चिमुरड्याचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती अद्यापही स्पष्ट नाहीये. महाड ग्रामीण आरोग्य केंद्र इथं शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून महाड MIDC पोलीस ठाणे इथं मृत्यूची आकस्मिक नोंद म्हणून करण्यात आली आहे. यापुढील तपास महाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक PP शास्त्री करतायत. कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं #1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं फेसबुक पेज. ऑट्रा बिझनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हायवे टच, मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे भाड्यानं आणि विकत मिळतील. मर्यादित काळासाठी ऑफर, 10,50,000 पासून व्यापारी गाळे, सदनिका उपलब्ध. नियम आणि अटी लागू. संपर्क 8530 33 34 11. वराड सोनवडे पार पुलाचं काम 30 एप्रिल पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना भाजप प्रदेश सचिव निलेश राणेंनी संबंधित ठेकेदार आणि अधिकार वर्गाला केल्या. या कालावधीत काम पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश देखील त्यांनी दिलेत. त्यामुळे येत्या 26 जानेवारीला नदीपात्रात जाहीर केलेलं उपोषण मागे घेत असल्याची घोषणा ग्रामस्थांनी केली आहे. वराड सोनवडे पार पुलाच्या रखडलेल्या कामासंदर्भात वराड सोनवडे गावातील ग्रामस्थांनी 26 जानेवारीला उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर भाजप प्रदेश सचिव निलेश राणेंनी तातडीनं गावात जाऊन संबंधित अधिकारी ठेकेदारासमवेत आढावा बैठक घेत काम पूर्ण करण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंतची डेडलाईन आहे. यावेळी दोन्ही गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. वराड सोनवडे नदी पूल पूर्ण करण्यासाठीची अंतिम तारीख सर्वांसमक्ष अधिकाऱ्यांकडून विचारून घेतली. पुलासंदर्भातील सर्व कामं 30 एप्रिल 2023 पर्यंत पूर्ण करण्याची कबुली ठेकेदार आणि अभियंत्यांनी दिली. तसे न झाल्यास ठेकेदारास ब्लॅकलिस्ट मध्येही टाकण्यात यावं असंही
असंही सांगितलं. गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी सगळ्यांनी 26 जानेवारीला या पुलासंदर्भात एक भूमिका घेतली होती उपोषणाची. आज वराड सोनवडे पुलाच्या ह्या विषयासाठी अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना दोघांनाही बोलून ग्रामस्थांसमोर ती मीटिंग घडून आणण्यासाठी आज आम्ही इकडे आलो. ती मीटिंग झाली आणि मीटिंगमध्ये असं ठरलं की एप्रिल महिन्यामध्ये हा पूल पूर्ण होणार. त्याच्यामध्ये गणेश घाटासाठी जी काय मागणी होती, जे काय ॲक्सेसचा जो काय विषय होता, तो पण ठेकेदारांनी आणि अधिकाऱ्यांनी मान्य केलेला आहे. म्हणजे जवळपास सगळ्या ग्रामस्थांच्या मागण्या आपण आज या बैठकीमध्ये पूर्ण केल्या. PMJSY अंतर्गत पुढचा रस्ता झाला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सँक्शन झाला आहे. आणि बाकीचा जो काही पुलाचा विषय होता की एप्रिल ही डेडलाईन आहे आणि मी अधिकाऱ्यांना पण ते सांगितलं होतं की एप्रिल महिन्यामध्ये जर ही डेडलाईन पूर्ण झाली नाही तर ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करायचं. आणि ते पत्र मी स्वतः अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की तुम्ही जातीनिशी या विषयामध्ये लक्ष देऊन जर एप्रिल महिन्यामध्ये ही डेडलाईन फक्त ठेकेदारांची नाही, आमची सगळ्यांची आहे, म्हणून जर झालं नाही काम तर ब्लॅकलिस्ट होणार आणि एप्रिल महिन्यामध्ये हे काम पूर्ण होणार याचा शब्द अधिकारी ठेकेदार यांनी सगळ्यांनी ग्रामस्थांच्या समोर दिलाय. एप्रिल महिन्यामध्ये एकत्र मिळून या कार्यक्रमाला आम्ही सगळे एकत्र येऊ. आज तेही त्या गावासमोर झालं आपल्या या. असं करून उपोषण जे होतं 26 जानेवारीला जे ग्रामस्थांनी ठरवलं होतं ते त्यांनी मागे घेतलं. या कामासाठी आवश्यक प्रमाणात निधी आहे असंही यावेळी अभियंता श्री माळगावकर यांनी निलेश राणे यांना सर्वांसमक्ष सांगितलं. निलेश राणेंच्या यशस्वी शिष्टाईनंतर ग्रामस्थांनी 26 जानेवारी 2023 ला होणारं नदीपात्रातील उपोषण स्थगित केलंय. वराड आणि सोनवडे पार या दोन्ही ग्रामपंचायतीच्या सरपंचांचं आणि संपूर्ण या जनतेचं, या मतदारसंघातील लोकांचं मी प्रथम हार्दिक अभिनंदन करतो. आणि आज या पुलाच्या संदर्भात रखडलेलं काम, आज या सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान असणारं वराड सोनवडे असं सुंदर अशा प्रकारचं नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या या गावामधलं रखडलेलं काम आज साहेब निलेश राणे यांच्या माध्यमातून ते मार्गस्थ झालं. परवा 1-4 दिवसापूर्वी आम्ही इथे आलो होतो पाहणीसाठी, तर एकही कामगार इथे हजर नव्हता आणि आज रोजी 20 कामगार हजर राहून रात्रंदिवस इथे काम चालू आहे. आणि जी मुदत आज राणे साहेबांना त्यांनी दिलेली आहे त्या मुदतीत आमचा विश्वास आहे त्यामध्ये ते काम करतील. आणि या बाबतीत सगळ्यांचं सहकार्य घेऊन, आमच्या गावाचं, सोनवडे गावाचं आणि आमच्या ग्रामपंचायतीचं दोन्ही सहकार्य घेऊन हे जे काय आता चाललेलं आहे यामध्ये आम्ही आता पूर्णविराम देणार आहोत. जे आंदोलन आम्ही करण्याचं ठरवलं होतं, प्रथम एक आंदोलन 26 जानेवारीला होतं, पुढे आमचं असं उग्र असं जलसमाधी आंदोलन होणार होतं, यामध्ये आम्ही आज पूर्णविराम देतोय. आणि ते आज इथे जाहीर करतो की अशा प्रकारचं आमचं मनाचं समाधान झाल्यावरून आम्ही आता ते काही करणार नाहीत. आणि सोनवडे आणि वराड ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सगळे सदस्य आणि सगळे ग्रामस्थ, त्याचप्रमाणे वरिष्ठ अधिकारी, त्याचप्रमाणे संतोष साटविलकर साहेब आणि बबन पांचाळ, मिडबावकर, मानगावकर, ढोलम अशा प्रकारचे सगळे, समीर रावले आणि सगळे हितचिंतक यांच्या वतीनं मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि ते सभा संपल्याचं जाहीर करतो. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंद आणि शांत जीवनाची सुरुवात म्हणजेच कुडाळ मधला एक अतिशय सुबक प्रकल्प. निलगिरी हाइट्स बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. MIDC रोड, राज हॉटेल जवळ, कुडाळ, सिंधुदुर्ग. बुकिंगसाठी संपर्क 94 230 52 002 आणि 99 23 90 0202. सामाजिक जाणीवातून जीवन जगणं म्हणजे खरं जगणं असतं. आजकाल स्वार्थीपणामुळे अनेकदा आपण सामाजिक भान हरपतो, हे चिंताजनक आहे. मात्र सावंतवाडीतील सामाजिक बांधिलकी संघटना आदर्श कार्य करते, ही बाब अनेकांना प्रेरणादायी आहे, असं मत प्रेरणादायी युवा RJ अनघा मोडक यांनी व्यक्त केलं. पाहुयात काय म्हणाल्यात अनघा मोडक. सामाजिक बांधिलकीचा हा जो उपक्रम आहे अर्थात खूप वाखाणण्याजोग आहे. याचं कारण आपण फक्त स्वतःच्याच धुंदीत बऱ्याचदा आपल्या जगण्यात मशगूल असतो,
पण स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करणारी माणसंच खरं तर समाजाला हातभार लावत असतात, तो मोठा करत असतात. आणि त्यामुळे तिला खरोखरच ज्या गोष्टीची गरज होती ती गरज एका क्षणात पूर्ण करणं ही सोपी गोष्ट नाही. आणि त्या सगळ्याप्रती आदर आहे निश्चितपणे. म्हणजे बोंद्रे कुटुंबीय आणि सामाजिक बांधिलकीची रविदादा आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकारी सहकाऱ्यांची ही संस्था आणि त्याच्यासाठी त्यांनी साऱ्यांनी केलेले प्रयत्न हे निश्चितपणे फक्त कौतुकाला पात्र नाहीत, तर त्या सगळ्यांप्रती आदर व्यक्त केला पाहिजे आणि प्रेरणा घेऊन आपणही तसं काही करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा की फक्त आपण आपल्या आपल्या चौकटीपुरते मर्यादित न राहता एक पाऊल पुढे टाकून समाजाचंही काम आपण करू शकतो. आज विवेकानंदांचा जन्मदिवस आहे, आपण त्याला युवा दिन म्हणतो. विवेकानंद म्हणायचे की जेव्हा आपण जगासाठी काही करू शकतो तेव्हा आपण जगतो. तर खऱ्या अर्थी जर जगायचं असेल तर स्वतःच्या पलीकडे जाऊन जगासाठी जगायचा प्रयत्न करूया, म्हणजे आपण कायम तरुण राहू आणि या कार्याने चिरतरुण राहण्याचं सामर्थ्य मिळेल. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. अभय राणे मित्रमंडळाच्या वतीनं सलग 3ऱ्या वर्षी आर्म प्रो कबड्डीचं आयोजन करण्यात आलंय. याचं ग्रँड ओपनिंग नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते झालं. पहिल्याच दिवशी चुरस पाहायला मिळाली. पहिलाच सामना टाय झाल्यानं रंगत आणखीनच वाढली. यावेळी समीर नलावडेंनी या आयोजनासाठी अभय राणे मित्रमंडळाचं कौतुक केलंय. अभय राणे मित्रमंडळाच्या वतीनं सलग 3ऱ्या वर्षी आर्म प्रो कबड्डी स्पर्धा होते. यासाठी संपूर्ण जिल्हाभरातून कबड्डी रसिक कणकवलीमध्ये दाखल झाले. या कबड्डीचं उद्घाटन नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कणकवली नगरसेवक अभित नाईक यांच्या हस्ते कबड्डी ग्राउंडमध्ये श्रीफळ वाढून कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी कणकवली उपनगराध्यक्ष बंडू हरणे, राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अभित नाईक, नगरपंचायत आरोग्य सभापती तथा कणकवली नगरपंचायतचे गटनेते संजय कामतेकर, माजी नगरसेवक अभय राणे, दिलीप साटम, नगरसेवक अभिजित मुसळे, शिशिर परुळेकर, किशोर राणे, महेश सावंत, भरत उबाळे, माजी कबड्डीपटू रमेश जोगळे, ज्येष्ठ पत्रकार संतोष राऊळ, संतोष सावंत, मंडळाचे अध्यक्ष ओंकार राणे, उपाध्यक्ष सर्वेश राणे, खजुनदार औदुंबर राणे, सचिव सागर राणे, सहसचिव सुधाकर उर्फ बंडू राणे, संदेश आर्डेकर, रोहन राणे, यश पालव, प्रथम सावंत, रुपेश साळुंखे, व्यंकटेश सावंत, समीर सावंत, रोहन चव्हाण, शिवशंकर पारगावकर, रुपेश वाळके, निखिल बागवे, रोहन चव्हाण, आदर्श राणे, विजय राणे, तेजस राणे यांच्यासह अभय राणे प्रेमी उपस्थित होते. नगराध्यक्ष समीर नलावडेंनी अभय राणे मित्रमंडळाचं या आयोजनासाठी कौतुक करत शुभेच्छा दिल्या. भव्य कबड्डी स्पर्धेच्या आजच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माझे सहकारी मित्र अभितजी नाईक, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले कणकवली नगरपंचायतीचे आरोग्य सभापती सन्माननीय संजयजी कामतेकर, कामगार संघटनेचे सन्माननीय दिलीपजी साटम, माझे सहकारी मित्र माजी बांधकाम सभापती अभिजित मुसळे, माझे सहकारी मित्र नगरसेवक परुळेकर साहेब, त्याचप्रमाणे माजी उपनगराध्यक्ष किशोरजी राणे, त्याचप्रमाणे महेश सावंत आणि या मंडळाचे अध्यक्ष माझे जुने सहकारी मित्र माजी नगरसेवक अभयजी राणे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेशजी जोगळे, प्रहारचे पत्रकार संतोष राऊळजी, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले माझे मित्र संतोष राणे, पाठीमागे माझे बसलेले माझे बालपणीचे मित्र
रवी जोगळे, विठ्ठल कांदळकर, माझे राजकारणातले सहकारी मित्र भरतजी उबाळे, त्याचप्रमाणे संतोष सावंत, व्यासपीठावर उपस्थित असलेले या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्वच या मित्रमंडळाचे कार्यकर्ते, उपस्थित असलेले सर्व कबड्डीपट्टू, उपस्थित असलेले पंच, पत्रकार मित्र आणि कणकवलीतील माझे सर्व नागरिक. सलग 3 वर्ष या स्पर्धेचं आयोजन करून कणकवली शहरातील माझ्या कबड्डी प्रेमी भूक भागवण्याचं काम अभयजी राणे यांच्या मित्रमंडळाने केलं. त्याबद्दल अभयजी आपलं मी स्वागत करतो, सन्मान करतो. कणकवली शहरामध्ये सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना माझ्या क्रीडा रसिकांना सुद्धा काहीतरी आनंद मिळायला पाहिजे. त्याच्यामुळे अभय राणे माझ्याकडे आले आणि मला सांगितलं नाही की मला कबड्डी स्पर्धा भरवायची आहे. मी अभयजींना रिक्वेस्ट केली. तारीख मला वाटतं 4 किंवा 5 काहीतरी 5 का 6 तारीख होती जानेवारीची. अभयजींना रिक्वेस्ट केली की आपला महोत्सव आहे 5, 6, 7, 8ला, यानंतर आपण कबड्डी स्पर्धा घेतली तर चांगलं होईल, कारण महोत्सव सुद्धा आपण सांस्कृतिक क्षेत्रातली लोक सुद्धा या कणकवली शहरामध्ये खूप आहे, तशी क्रीडा क्षेत्रात सुद्धा काम करणारी खूप आहे. म्हणून अभय राणेंनी आपल्या विनंतीला मान देऊन ही स्पर्धा नंतर घेतली. त्याच्यासाठी खास करून तुमचं अभिनंदन करतो, कारण दोन्ही क्षेत्र सांभाळली पाहिजेत. कणकवली शहर सांभाळत असताना कामही झालीच पाहिजे, विकास हा झालाच पाहिजे. त्याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा अनेक लोक आहेत ज्यांनी योगदान दिलंय, जे आज इथे ज्या एकांकिका स्पर्धामध्ये काम करणारा आज मराठी चित्रपटामध्ये गेला, हिंदी चित्रपटामध्ये गेला, त्याचप्रमाणे कबड्डीमध्ये सुद्धा मगाशी सगळ्याच वक्त्यांनी नाव घेतलं की आपला जानवलीतला राणे हा प्रो कबड्डीमध्ये गेला, यू मुंबाच्या टीम मध्ये खेळतो. हे खरोखरच अभिमानास्पद आहे आणि मला त्यापेक्षा अभिमान असा आहे की हा मुलगा माझ्या कणकवली शहराच्या ग्राउंड मध्ये खेळला. हा मुलगा माझ्या कणकवली शहराच्या अनेक स्पर्धांमध्ये खेळून मुंबईच्या यू मुंबाच्या टीम मध्ये गेला, याचा मला अभिमान आहे. कबड्डी खेळत असताना अनेक खेळाडू आहेत की जे संघासाठी खेळतात, कोणाची संघटना असते, कोण आपलं स्वतःचं नाव देऊन त्या संघामध्ये उतरतो, तो संघ चालवतो. त्याच्यानंतर राज्यस्तरावर खेळतात, देश स्तरावर खेळतात. पण खऱ्या अर्थानं जर या कबड्डी स्पर्धेचा जर उपयोग कधी होईल तर देश स्तरावर जर एखादा खेळाडू जर आपला गेला तर खरोखरच तो कणकवलीचा सन्मान असेल आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सन्मान असेल आणि त्या दिवशी आपल्याला खरोखरच समाधान वाटेल. या बाजूला माझ्या रमेश जोगळे बसलेत आणि या बाजूला किशोरजी राणे बसलेत. मी खरं सांगतो, तुमच्यासारखाच हे 2 जण कबड्डी खेळायचे आणि मी तुमच्यासारखाच त्या स्टँडच्या बाहेर बसून तुमचा कबड्डी गेम बघायचो आणि खरोखरच आम्हाला ते मोठं वाटायचं. माझ्यापेक्षा खूप वयाने मोठे आहेत ते, पण मनाने तरुण आहेत, नाहीतर त्यांना लागेल. पण मी या बॅरिगेटच्या बाहेर उभा राहून यांचा कबड्डी गेम बघितलेला आहे आणि खरोखरच रमेश असेल आणि किशोर यांच्या ज्या सर्व्हिस होत्या, एंट्री होत्या, त्या खरोखरच मला आवडायच्या आणि मी आपुलकीने तो खेळ बघायचो. पण तेव्हा किशोरने म्हटलं ते बरोबर की तेव्हा लाईट्स नव्हत्या. मला आठवतं विद्यामंदिरच्या ग्राउंडला स्पर्धा व्हायच्या आणि म्हणजे पावसात देखील स्पर्धा, घरी जाताना आम्ही रंगलेलं असायचं. म्हणजे बघणारे रंगायचे, खेळणारे रंगायचे, पण बघणारे सुद्धा रंगायचे. आणि आज हा खेळ या मातीत येणाऱ्या कणकवलीच्या या मॅटवर हा गेम खेळला जाईल, कारण 30 तारीख नंतर आचारसंहिता आहे, 30 तारीख नंतर त्याचं उद्घाटन ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे पुढच्या स्पर्धा मला वाटतं 3 वर्ष मी तुम्हाला शब्द देतोय की या वर्षी होईल आणि ते वर्ष आता उजाडलंय. 30 तारीख नंतर त्याचं उद्घाटन आहे आणि पुढची स्पर्धा म्हणजे सगळ्याच कोणालाही स्पर्धा भरवायची असेल तर मॅटवर भरवायची असेल तर मॅटवर भरू शकता. बॅडमिंटन प्लस कबड्डी चा ग्राउंड असा आपण बनवलेला आहे आणि याचं सर्व श्रेय सन्माननीय आमदार नितेशजी राणे साहेबांना आहे, कारण त्यांनी प्रेम दाखवलेलं आहे कणकवली शहरावर आणि त्यांनी आपल्या मतदारसंघावर प्रामुख्याने कणकवली शहरावर प्रेम केलं, त्याच्यामुळे एवढा निधी आणू शकलो. त्याच्यानंतर मगाशी माझा सत्कार केला, बंडू हरणे आले आपले नगरीचे उपनगराध्यक्ष. माझा मगाशी सत्कार केला की टेमवाडीमध्ये विकास कामं झाली. या विकास कामामध्ये माझाही वाटा आहे, उपनगराध्यक्ष येतात त्यांचाही आणि या सर्व नगरसेवकांचा आहे. त्याच्यामुळे टेमवाडीतले आणि जरी काही तुम्ही विषय आणला तरी टेमवाडीला टाकणार नाही, कारण टेमवाडीने आम्हाला भरभरून दिलेला आहे आणि ते आम्ही विसरणार नाही. मागे बसलेले आमचे सगळेच आहेत, यांचं प्रेम आहे. जास्त न बोलता खेळाडू मला मॅच पाहिजे आहे, त्याच्यामुळे मुद्दा म्हणजे खरोखर पंचांचं मी दरवर्षी पंच बिचारे येत आहेत. पंचांकडे काय मला माहित नाही, शासनाकडून तुमच्याकडे बघलं जातं की नाही, पण माझ्या हातात काय नाही.
कणकवलीचा म्हणजे माझ्या हातात जर कणकवली नगराध्यक्ष म्हणून काय असतं तर नक्की पंचांसाठी काहीतरी केलं असतं. पंचांचं सुद्धा योगदान तेवढंच आहे. हे कोण सावंतवाडीवरून आलेत, कोण कुडाळवरून आलेत, लांबून पंच येतात, बिचारे आपलं काम करतात. स्पर्धेमध्ये काय जर झालं तर पंचांवर राग काढला जातो. त्याच्यामुळे जास्त शिव्या पंच खातात, पण पंचाकडे कोण बघत नाही. जर काहीतरी वेळ आली तर नक्कीच नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही पंचांसाठी देखील करू. या निमित्ताने मी अभय राणे मित्र मंडळाच्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्षांनी खुद्द अभय राणेंना अभिनंदन करतो. याही पुढे आपण वेगवेगळ्या स्पर्धावर, कबड्डी असेल तरी आमचं सहकार्य असेल, आणि यापुढे जे काय आपण उपक्रम कराल त्या उपक्रमाला मी आणि माझी नगरपंचायत तुमच्या कायम मागे राहील अशी या निमित्तानं आश्वासन देतो. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी नक्कीच एक मुलाचं मार्गदर्शन आणि एक खूप जुन्या आठवणींना या ठिकाणी उदाहरण. तर पहिलाच सामना नमो भालचंद्र आणि स्वयंभू रवळनाथ मधलीवाडी मित्रमंडळ यांच्यात खेळला गेला. अटीतटीचा झालेला हा सामना शेवटच्या क्षणी टाय झाला. त्यामुळे कबड्डीमध्ये अधिकच रंगत आली. त्यामुळे अभय राणे यांच्या वतीनं घेण्यात येणारे हे प्रो कबड्डीचे सामने रंगतदार होत असल्यानं कबड्डी प्रेमींमध्येही उत्सुकता आहे. सुप्रसिद्ध समालोचक बाळू वाळवलकर तसेच सहकारी जयेश परब यांनी उत्कृष्ट समालोचन करत कबड्डी स्पर्धेमध्ये अधिकच रंगत आणली. तुमचं काम करा. बोनस पॉइंट साठी गिरीश चव्हाणचा झालेला प्रयत्न बघूच लागतं. बोनस पॉइंट पंच देतात की नाही. 8 विरुद्ध 9 असं गुणफलक असताना परत एकदा स्क्रीनवर त्यानंतर स्क्रीनवर आपला गिरीश चव्हाण 7चा डिफेन्स असा बोनस पॉइंट ऑन असतो गिरीशसाठी. यावेळी मात्र गिरीश काय करतो, बोनस पॉइंट घेतलो, टच पॉइंट घेतलो की एम्प्टी रेड करून आपल्या मैदानात परत केलो. हे बघण्यासारख्या बऱ्याच वर्षी आपण गिरीशला बघतो. फुल हाऊस जेव्हा संघ असतात तेव्हा मात्र गिरीश बोनस पॉइंट साठी नक्की प्रयत्न करतात आणि आपल्या मैदानात परततात. 4च्या डिफेन्स मध्ये छोटा पॅकेज बडा धमाका. योगेश गाडी स्क्रीनवर 4च्या डिफेन्स मध्ये योगेश गाडी निश्चितपणे कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं फेसबुक पेज. Guys, either you are happy, unhappy, successful, unsuccessful, satisfied, unsatisfied, there is a reason whatever you are being today. If you want to find a reason of your unhappy life, you should align with nature. You can see heavenly atmosphere here in Devgarh. You can experience here and bring out a reason of your happy life. Yewa कोकण आपलोच असता. झाराप ते माणगाव रस्ता झाला नाही तर 26 जानेवारीला रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा शिंदे गटाचे कुडाळ तालुका युवकचे अध्यक्ष प्रसाद नार्वेकर आणि 6 आसनी रिक्षा चालक संघटनेनं दिलाय. बांधकाम विभाग या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवत नसल्यानंच अखेर शिंदे गट आणि 6 आसनी रिक्षा चालक संघटनेच्या वतीनं महामार्गावरील खड्डे बुजवण्यात आले. यावेळी 6 आसनी रिक्षा युनियनचे अध्यक्ष विलास नारकर, महेश धुरी, आनंद परब, संतोष लाड, सत्यवान कुंभार, सुनील सावंत, वैभव परब, विनोद साळगावकर, दादा सावंत, नाथा जोशी, योगेश हळदणकर, महेश नाईक, गणेश कदम, गोविंद पिळणकर आदी रिक्षा चालक उपस्थित होते. रमदान ही लोकांची जी त्रास होत आहे, गाड्यांची वाट लागलेली आहे, सगळ्यांच्या मणके मोडलेले आहेत आपले, आणि लाज वाटते. आज आपलं दत्त मंदिर आहे आपलं हे माणगावचं तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी
ही परिस्थिती आज लाज वाटते आम्हाला. माणगावचे रहिवासी आहोत आम्ही, लाज वाटते अक्षरशः. आणि हे माझे बंधू हे 6 सीटरवाले रिक्षा युनियन पुढावाले हे काम करता येते, लाज वाटते आपल्याला. आणि याच्यावर काहीतरी तोडगा काढावा प्रशासनाने लवकरात लवकर, आणि काहीतरी पर्याय काढून द्यावा काहीतरी. ते आम्ही कोणाला नाव ठेवू शकत नाही, आम्हाला जमते ते आपण काम करतोय आम्ही. कोणाला नाव कोणाला ठेवणार? 100% ऑफकोर्स करणारच आम्ही. 26 तारीखला आम्ही आंदोलन करणार, आणि याच्यापेक्षा हजारो पटीनं आम्ही माणसं बोलू इतरत्र ठिकाणी, आणि रस्ता रोक करणार म्हणजे करणार. काय घेतली म्हणजे का आमच्या गाड्यांचे सगळे पार्ट सगळे डिले झाले. आता 2 वर्ष काहीच नाही, आणि डबरे खूप खड्डे खूप पडले. त्यामुळे आता पर्याय नसल्यामुळे आम्ही सगळेजण जमलो आणि ह्या काम करण्याचं हे घेतलं. आता माती घालून तरी लेवल करतो. प्रशासनाकडे काय निधी नसल्यामुळे आम्हाला हे आता माती घालावी लागते. मग काय करणार? हे जिल्हा परिषदेचे कामगार पगार घेत आहेत, ते घरी बसून आहेत. आता 2-3 वर्ष कोणच नाही ते काम करायला. मग काय करणार? गाड्यांची वाट लागण्यापेक्षा आता माती घालून लेवल करायचे आणि चालवायच्या गाड्या. आता ह्या मातीचा काय वाराने हे सुकून माती जाणार. मग नाही काम केलं तर पर्याय म्हणजे त्यांना आंदोलनच करावं लागणार. आता कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं फेसबुक पेज. निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंद आणि शांत जीवनाची सुरुवात म्हणजेच कुडाळ मधला एक अतिशय सुबक प्रकल्प. निलगिरी हाइट्स बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. MIDC रोड, राज हॉटेल जवळ, कुडाळ, सिंधुदुर्ग. बुकिंगसाठी संपर्क 94 230 52 002 आणि 99 23 90 0202. वसई विरार गुरुभक्त मंडळ आयोजित पौष्प पौर्णिमा महोत्सव भक्तिभावात पार पडला. सिद्धगिरी मठ कणेरी कोल्हापूरचे 26वे मठाधिपती सहस काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांच्या शिष्या परमपूज्य शोभाताई माऊली यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. सहस सद्गुरू काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांचं वसई विरार भक्त मंडळ आयोजित पौष्प पौर्णिमा उत्सव विरार इथं नुकताच मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीनंतर सद्गुरूंची पूजा आरती करण्यात आली. त्यानंतर विरार आमदार तसेच त्यांचे भाऊ आणि माजी नगराध्यक्ष यांचा परमपूज्य शोभा माऊलींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अभंग, भजन, कीर्तन, दासबोध वाचन, प्रवचन आदी आध्यात्मिक कार्यक्रम पार पडले. ताई माऊलींनी आपल्या प्रवचनातून परमार्थी तोच राज्यधारी हा विचार भक्तांसमोर मांडले. आरती महाप्रसादानं कार्यक्रमाची सांगता झाली. मोठ्या भक्तिभावानं पौष पौर्णिमा महोत्सव गंगाबाई जगन्नाथ गार्डन हॉल विरार इथं पार पडला. यावेळी मोठ्या संख्येनं भक्तगण उपस्थित होते. आजच्या या विरारच्या कार्यक्रमाचं नियोजन बघितल्यावर खरंच खूप आनंद झाला. आणि आनंद होण्याचं मुख्य कारण काय? तुम्ही सगळे आलात तेही महत्त्वाचंच आहे, पण या मुलांनी सगळी सेवा केलेली आहे. या विरारवासी मुलांनी हा कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन केलेलं आहे. वास्तविक स्वामी असल्यापासून, देहानी स्वामी असल्यापासून ही मुलं मठात यायची आणि स्वामींचा सहवास लाभल्यामुळे आणि स्वामींचं यथार्थ श्रवण झाल्यामुळे सेवेची काय किंमत आहे ती या मुलांना माहिती आहे.
आणि दुसरी गोष्ट, परमार्थाचा उत्तम रंग त्यांना लागलेला आहे. तो रंग लागणं महत्त्वाचं आहे. अहो, जे आंतरिक तळमळीने, ज्यांना तहान आहे, ज्यांना अध्यात्माची भूक आहे, अशी माणसं फार थोडी आहेत आणि बाकीची तर नुसती भुसा भरलेली आहेत म्हणाले. त्यांनी म्हटलं आहे, मी नाही म्हणत. आपल्याला सगळ्यात जर शांतता मिळवायची असेल तर आपल्याला हा मार्ग मिळवायला पाहिजे. कारण समाधान साधू जनाचे नियोगी म्हटलेलं आहे की खरं समाधान साधूजवळ राहिल्यावर तुम्हाला मिळेल. म्हणून सगळ्या संतांनी देवाकडे काय मागितलं? काय पैसे गाड्या वगैरे मागितलं का? न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. आम्हाला धन नको, संपत्ती नको, काय पाहिजे? सत्संग. अहो, यलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. या लोकात जन्म मिळायला पाहिजे, मृत्यू लोकात. म्हणून स्वर्गातले देवसुद्धा इच्छा करतात. काय इच्छा करतात? आता किती आपल्याकडे आनंदी आनंद आहे बघा. पाठीमागे महाराज, समोर तुम्ही, किती आनंदी आनंद आहे. आणि सगळ्यात मोठी कृपा जर कुठली असेल देवाची, तर ती म्हणजे, हा प्रश्न महाराजांनी एका श्रीमंत माणसाला विचारला होता, देवाची खरी कृपा म्हणजे काय? त्यांनी काहीतरी भलतंच सांगायला सुरुवात केली. महाराज म्हणाले, अरे ते सगळं खरं आहे हो, गाड्या घरं बंगले बिंगले हे सगळं खरं आहे, पण तुम्ही जिवंत नसला तर काय घेऊन चाटायचं आहे का? अहो, आपण जिवंत त्यांनी ठेवलेलं आहे म्हणून हे सगळं बघू शकतोय आपण. कोकणातलं सर्वात पहिलं अपडेट आणि आमचं टीव्ही चॅनल लाईव्ह पाहण्यासाठी थेट भेट द्या आमच्या वेबसाईटला. लॉग इन करा www.kokansatlive.com वर. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of Tizer Super Soft Shirts. वाळू माफियांच्या साम्राज्याला महसूलचा सुरुंग. 28 डंपर 80 ब्रास वाळू साठा जप्त. भाजप शिंदे गटात फूट, युतीत नॉटवेल. आणि जिल्हा बँक ठरली मानबिंदू. दर दिवशी 10 कोटींच्या ठेवी. मनीष दळवी यांची माहिती. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of Tizer Super Soft Shirts. बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.